एक सेकंड थोडासा ना तुम्ही असं करा की एससी साठी जे काही आपले प्रभाग आहे ना पुन्हा एकदा तुम्ही तर लोकांना बरोबर कळेल. ठीक आहे. काय झालं सुरुवातीला आपण प्रभाग क्रमांक वाचले आणि बोलल्यानंतर की एससी तर म्हणजे आता एससी साठी जे आहे अनुसूचित जातीसाठी पुन्हा नोंद करा. येस सर. अनुसूचित जातीसाठी माननीय राज्य निवडणूक आयोगाने जे थेटपणे आरक्षित केलेले प्रभाग आहेत, जे प्रभाग आरक्षित करताना लोकसंख्येच्या टक्केवारीच्या उतरत्या क्रमाने ते आरक्षित केलेले आहेत. असे प्रभाग क्रमांक पुढील प्रमाणे आहेत. प्रभाग क्रमांक 1 प्रभाग क्रमांक 2 प्रभाग क्रमांक 4 प्रभाग क्रमांक 6 प्रभाग क्रमांक 7 प्रभाग क्रमांक 8 प्रभाग क्रमांक 12 प्रभाग क्रमांक 13 प्रभाग क्रमांक 14 प्रभाग क्रमांक 15 प्रभाग क्रमांक 21 प्रभाग क्रमांक 22 प्रभाग क्रमांक 23 जागा ही आपल्याला थेटपणे राखीव केलेली आहे. प्रभाग क्रमांक 26 प्रभाग क्रमांक 27 प्रभाग क्रमांक 28 प्रभाग क्रमांक 32 प्रभाग क्रमांक 36 प्रभाग क्रमांक 39 प्रभाग क्रमांक 40 प्रभाग क्रमांक 41 अशा एकूण 22 जागा ह्या 22 प्रभागातील थेटपणे आरक्षित केलेल्या आहेत अनुसूचित जातीसाठी, ज्या मी आता वाचून दाखवलेल्या आहेत. आणि अनुसूचित जमातीसाठी माननीय आयोगानं लोकसंख्येच्या उतरत्या क्रमानं 2 जागा ह्या थेटपणे आरक्षित केलेल्या आहेत. त्या 2 जागा पुढील प्रमाणे आहेत. प्रभाग क्रमांक 1 म्हणजे प्रभाग क्रमांक 1 मध्ये एससी आणि एसटी असे दोन्ही प्रभाग आरक्षित झालेले आहेत. प्रभाग क्रमांक 1 आणि प्रभाग क्रमांक 9 ह्या 2 जागा ह्या अनुसूचित जमातीसाठी थेटपणे आरक्षित केलेल्या आहेत. आता आपण अनुसूचित जातीमधील ज्या 22 जागा आहेत त्या 22 जागांमधील महिलांसाठी ज्या 11 जागा आहेत त्या 11 जागांचं आरक्षण थेट चिठ्ठ्याद्वारे ही प्रक्रिया आपण आता सुरू करणार आहोत. सर्वप्रथम ज्या जागा आयोगाने थेटपणे आरक्षित केलेल्या आहेत त्या चिठ्ठ्या आपल्या समोर दाखवल्या जातील आणि त्या चिठ्ठ्या ह्या रोल करून एकाच कलरच्या रबर बँडनं त्या चिठ्ठ्या ह्या ड्रम मध्ये टाकल्या जातील. प्रभाग क्रमांक 1 पुढे दाखवा. दिसतंय का सगळ्यांना? वर दाखवा व्यवस्थित. प्रभाग क्रमांक 1 ठीक आहे. रोल करा ती. प्रभाग क्रमांक 1 ची चिठ्ठी ही रोल केलेली आहे, ते दाखवा वर करून. आणि लाल रंगाच्या रबर बँडनं ती चिठ्ठी ही ड्रम मध्ये टाकली आहे. पहिला रिकामा ड्रम सगळ्यांना दाखवा. ती चिठ्ठी काढून घ्या हाताना आणि रिकामा ड्रम एकदा दाखवा. ठीक आहे. ड्रम रिकामा आहे आणि त्यात चिठ्ठी टाका ती 1 ची. प्रभाग क्रमांक 1 नंतर प्रभाग क्रमांक 2 ठीक आहे. 2 दिसतोय. 2 ची चिठ्ठी रोल करा. सेम कलरच्या रबरनं ती चिठ्ठी हे करा आणि ड्रम मध्ये टाका. प्रभाग क्रमांक 4 ची चिठ्ठी दाखवा. चिठ्ठीकडे कॅमेरा. 4 हा 4 ची चिठ्ठी रोल करा. ची चिठ्ठी दाखवा. ड्रम मध्ये टाका. पुढे प्रभाग क्रमांक 6 ची चिठ्ठी दाखवा. ठीक आहे. रोल करा.
प्रभाग क्रमांक 6 ची चिठ्ठी ड्रम मध्ये टाका. प्रभाग क्रमांक 7 ची चिठ्ठी दाखवा. ठीक आहे. 7 ची चिठ्ठी रोल करा. ची चिठ्ठी टाका ड्रम मध्ये. प्रभाग क्रमांक 8 ची चिठ्ठी दाखवा. हा ठीक आहे. रोल करा. पुढचा जो प्रभाग आहे पुढचा प्रभाग घ्या. प्रभाग क्रमांक 12 ची चिठ्ठी दाखवा. ठीक आहे. 12 रोल करा. रोल करा. ठीक आहे. पुढचा प्रभाग घ्या. प्रभाग क्रमांक 13 प्रभाग क्रमांक 13 सगळ्यांना दाखवा दिसतोय. चिठ्ठी रोल करा. पुढे घ्या. चिठ्ठी टाका ड्रम मध्ये. प्रभाग क्रमांक 14 प्रभाग क्रमांक 14 चिठ्ठी दाखवा. रोल करा. पुढे घ्या. प्रभाग क्रमांक 15 प्रभाग क्रमांक 15 ची चिठ्ठी दाखवा. 15 ठीक आहे. रोल करा. पुढे घ्या. प्रभाग क्रमांक 17 ची चिठ्ठी दाखवा. प्रभाग क्रमांक 17 हा चिठ्ठी दाखवा. इकडे याच्यात दाखवा. कॅमेरा चिठ्ठीकडे घ्या. हा प्रभाग क्रमांक 17 चिठ्ठी रोल करा. पुढे घ्या. प्रभाग क्रमांक 21 प्रभाग क्रमांक 21 ची चिठ्ठी दाखवा. हा रोल करा. एकवीस ची चिठ्ठी रोल करा. हा ठीक आहे. प्रभाग क्रमांक 22 दाखवा. हा ठीक आहे. 22 ची चिठ्ठी रोल करा. 22 प्रभाग क्रमांक 22 चिठ्ठी रोल करून ड्रम मध्ये टाका. प्रभाग क्रमांक 23 चिठ्ठी रोल करा. चिठ्ठी दाखवा. प्रभाग क्रमांक 23 ठीक आहे. चिठ्ठी रोल करा. प्रभाग क्रमांक 23 ची चिठ्ठी रोल करून ड्रम मध्ये टाका. प्रभाग क्रमांक 26 चिठ्ठी दाखवा. प्रभाग क्रमांक 26 हा ठीक आहे. रोल करून ड्रम मध्ये टाका. प्रभाग क्रमांक 27 प्रभाग क्रमांक 27 चिठ्ठी दाखवा. हा ठीक आहे. प्रभाग क्रमांक 27 ची चिठ्ठी रोल करून ड्रम मध्ये टाका. प्रभाग क्रमांक 28 प्रभाग क्रमांक 28 ची चिठ्ठी दाखवा. हा रोल करा. ड्रम मध्ये प्रभाग क्रमांक 28 ची चिठ्ठी टाका.
पुढचा जो प्रभाग आहे अनुसूचित जातीसाठी जो रिझर्व्ह झालेला आहे तो आहे प्रभाग क्रमांक 32 प्रभाग क्रमांक 32 ची चिठ्ठी दाखवा. हा ठीक आहे, ती रोल करा. पुढचा जो प्रभाग आहे तो आहे प्रभाग क्रमांक 36 प्रभाग क्रमांक 36 चिठ्ठी दाखवा, ती रोल करा आणि ड्रम मध्ये टाका. प्रभाग क्रमांक 36 प्रभाग क्रमांक 36 ची चिठ्ठी रोल करून ड्रम मध्ये टाका. प्रभाग क्रमांक 39 प्रभाग क्रमांक 39 39A प्रभाग क्रमांक 39 ची चिठ्ठी दाखवा, ती रोल करा. प्रभाग क्रमांक पुढचा जो आहे तो 40 प्रभाग क्रमांक 40 ची चिठ्ठी दाखवा. प्रभाग क्रमांक 40 चिठ्ठी दाखवा, रोल करा, ड्रम मध्ये टाका. आणि शेवटचा जो प्रभाग आहे अनुसूचित जातीसाठी थेटपणे आरक्षित झालेला प्रभाग आहे प्रभाग क्रमांक 41 41 ची चिठ्ठी दाखवा. 41 ची चिठ्ठी दाखवा. हा ठीक आहे, 41 चिठ्ठी रोल करा, ड्रम मध्ये टाका, रोल करून ड्रम मध्ये टाका. आपले 165 जे सदस्य आहेत त्यापैकी 22 सदस्य हे अनुसूचित जातीसाठी लोकसंख्येच्या उतरत्या क्रमानं टक्केवारीच्या उतरत्या क्रमानं थेटपणे आरक्षित झालेले आहेत. त्यांच्या सर्व ज्या चिठ्ठ्या आहेत मी आता सांगितल्याप्रमाणे अ नंबरचा जो प्रभाग आहे तो अ नंबरचा प्रभाग आपण हे करून सर्व चिठ्ठ्या ह्या ड्रम मध्ये रोल करून टाकलेल्या आहेत. माननीय अध्यक्षांच्या परवानगीने आणि लहान मुलं जे आहेत त्यांच्या हस्ते आपण पहिला जो ड्रॉ काढत आहोत तो अनुसूचित जाती महिला या संवर्गाकरता करत आहोत. अनुसूचित जाती महिला आपण 22 पैकी 11 जागा या ड्रॉद्वारे निश्चित करत आहोत. मॅडम आता जी चिठ्ठी लहान मुलांकडून जी आपण चिठ्ठी काढणार आहोत ती चिठ्ठी ही महिलांसाठी राखीव झालेल्या जागेची असेल. पुढे बाळा, तुझं नाव सांग. पुढे त्याच्याकडे हे द्या, माईक द्या, शेक माईक द्या. आणखीन एकाला बोला, प्रत्येकाला एक एक बोला, एक एक काढायला मागची एक एक बोला प्रत्येकाला. हा, माझे नाव श्रेयश विष्णू पवार आहे. हा ठीक आहे. हा पूर्ण ड्रम पूर्ण रोल करा, जोरात रोल करा पूर्ण. 3 वेळा समोरनं आणि 3 वेळा मागा असं रोल करा, उलट सुलट. हा ठीक आहे. आपण पहिला जो ड्रॉ काढत आहोत तो अनुसूचित जाती महिला या प्रवर्गासाठी पहिला ड्रॉ आपण आता पवार हा मुलगा आहे त्याच्या हस्ते काढत आहोत. कॅमेरा त्याच्याकडे करा. तो त्याच्या हस्तेच करा, त्या मुलाच्या हस्ते द्या. हा तो हा त्याच्याकडे द्या. हा प्रभाग क्रमांक 12 पहिली जी अनुसूचित जाती महिला या प्रवर्गासाठी आरक्षित झालेला प्रभाग आहे तो आहे प्रभाग क्रमांक 12 लिहून घ्या आपली टीम तिथे करा. प्रभाग क्रमांक 12 अलीकडे बाळा, तू अलीकडे जरा, अलीकडे सरांकडे, सरांच्या समोर. हा 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 काढा. ठीक, पुढे बघ. हा पहिला जो अनुसूचित जाती महिला या प्रवर्गासाठी आरक्षित झालेला प्रभाग आहे, चिठ्ठीद्वारे आपण आरक्षण काढलेलं आहे. प्रभाग क्रमांक 12 ही जागा अनुसूचित जाती महिला या प्रवर्गासाठी सर्वप्रथम चिठ्ठीद्वारे आरक्षित करण्यात आलेली आहे. शेक ते एका याच्यात ठेवा व्यवस्थित, नंतर सगळे झाल्यानंतर सरांच्या सह्या घ्यायच्या. हा पुढचा आहे, पुढच्या मुलीला बोलवा. तुझं नाव सांग. ती चिठ्ठी. माझं नाव नंदिनी खजप्पा शिवशरण आहे. सही घेऊन ठेवा सरांकडे. नाव सांग बाळा तुझं.
माझं नाव नंदिनी खाजप्पा शिवशरण आहे. कोणत्या स्कूल मधली आहे तू? श्री संत नामदेव प्राथमिक विद्यालय. ओके, ठीक आहे. पुढचा जो आपण दुसऱ्या जागेसाठी अनुसूचित जाती महिलांसाठी चिठ्ठी काढत आहोत, या पुढे ये बाळा, तिच्या हातात दे शेक. दुसरी जागा जी आहे अनुसूचित जाती महिलांसाठी आहे प्रभाग क्रमांक 7 प्रभाग क्रमांक 7 ही जागा अनुसूचित जाती महिला या प्रवर्गासाठी राखीव झालेली आहे. चिठ्ठीद्वारे त्याचं आरक्षण निघालेलं आहे. दुसरी जी जागा आहे ती प्रभाग क्रमांक 7 ठीक आहे. ते लॉक करा, परत लॉक करा, ते लॉक करा, रोल करा, जोरात फिरवा, 2 वेळा पुढे 2 वेळा मागणं करा. चला पुढचे विद्यार्थी. तिसरी जी जागा आहे अनुसूचित जाती महिला या प्रवर्गासाठी राखीव झालेली तिसरी जी जागा आहे त्याची आपण चिठ्ठीद्वारे आरक्षण निश्चित करत आहोत. नाव सांग तुझं. माझे नाव प्रथमेश विशाल थोरात आहे. स्कूलचं नाव पण सांगायचं. श्री संत नामदेव प्राथमिक विद्यालय. ओके, ठीक आहे. तिसऱ्यासाठी चिठ्ठी हे कर. पुढे इकडं ते लावून घ्या, लॉक लावून घ्या, ड्रमचं लॉक लावून घ्या. दाखव. अनुक्रम क्रमांक प्रभाग क्रमांक 32 प्रभाग क्रमांक 32 हा प्रभाग अनुसूचित जाती महिला या प्रवर्गासाठी चिठ्ठीद्वारे आरक्षित झालेला आहे. प्रभाग क्रमांक 32 ठीक आहे. ते ड्रम लॉक करा, ड्रम फिरवा. पुढचा विद्यार्थी बोलवा. शेख पुढचा विद्यार्थी बोलवा. हा, रोल करा, ड्रम फिरवा. माझं नाव हुमेरा सलाम शेख आहे. श्री संत नामदेव प्राथमिक विद्यालय. हा, ठीक आहे. लॉक काढा. हा, चिठ्ठी काढा बाळा, लॉक करा. या पुढं. अनुसूचित जाती महिलांकरता चौथी जी जागा आहे प्रभाग क्रमांक 1 प्रभाग क्रमांक 1 ही जागा अनुसूचित जाती महिला या प्रवर्गासाठी चिठ्ठीद्वारे आरक्षित झालेली आहे. लॉक करा, ते ड्रम लॉक करा. हा, ड्रम रोल करा. माझे नाव अभिषेक शिवाजी कुंभार आहे. शाळेचे नाव श्री संत नामदेव प्राथमिक विद्यालय पुणे. चला चिठ्ठी काढा. पुढची जी जागा आहे अनुसूचित जाती महिला या प्रवर्ग करता राखीव झालेली जागा आहे प्रभाग क्रमांक 28 प्रभाग क्रमांक 28 ही जागा अनुसूचित जाती महिला या प्रवर्ग करता चिठ्ठीद्वारे आरक्षित केलेली आहे. ठीक आहे, धन्यवाद. लॉक करून परत ड्रम हे करा, 2-3 वेळा ड्रम हे करा. पुढच्याला बोलवा. माझं नाव अली रजा मुलानी आहे. मी श्री संत नामदेव प्राथमिक विद्यालय या शाळेत शिकते. ठीक आहे. पुढची चिठ्ठी काढ बाळा. पुढचा जो प्रभाग आहे अनुसूचित जाती महिला या प्रवर्गासाठी आरक्षित होणारा प्रभाग क्रमांक 14 प्रभाग क्रमांक 14 हा प्रभाग अनुसूचित जाती महिला या प्रवर्गासाठी चिठ्ठीद्वारे आरक्षित झालेला आहे. प्रभाग क्रमांक 14 लॉक करा, परत एकदा रोल करा. माझं नाव दिग्विजय हनुमंत चव्हाण आहे. संत नामदेव प्राथमिक विद्यालय पुणे. हा, चला चिठ्ठी काढ बाळा. पुढे ये. दाखवा पुढं. प्रभाग क्रमांक 41 प्रभाग क्रमांक 41 हा अनुसूचित जाती महिला या प्रवर्ग करता चिठ्ठीद्वारे आरक्षित केलेला आहे. प्रभाग क्रमांक 41 ठीक आहे. ते लॉक करा, ड्रम लॉक करा, रोल करा. माझं नाव असावरी राहुल देवकुळे. श्री संत नामदेव. हा, रोल करा, द्या चिठ्ठी काढा.
पुढचा जो प्रभाग आहे जो प्रभाग क्रमांक 15 प्रभाग क्रमांक 15 हा प्रभाग अनुसूचित जाती महिला या प्रवर्गाकरता थेट चिठ्ठीद्वारे आरक्षित झालेला आहे. प्रभाग क्रमांक 15 8 एकूण प्रभाग आरक्षित झालेले आहेत. 3 प्रभागाचं आरक्षण आता आणखीन बाकी आहे. 8 प्रभागाचं आरक्षण सोडत आपलेली झालेले आहे. पुढे घ्या, ड्रम रोल करा. माझं नाव हसन नईम शेख आहे. मी आत्ता 7वीत पडतो. चला चिठ्ठी काढ बाळा. चिठ्ठी दाखवा शेख. प्रभाग क्रमांक 39 प्रभाग क्रमांक 39 हा प्रभाग अनुसूचित जाती महिला या प्रवर्ग करता चिठ्ठीद्वारे आरक्षित झालेला आहे. ओके, चला लॉक करून ड्रम परत एकदा रोल करा. 9 जागा झालेल्या आहेत सर. 9 जागा झालेल्या आहेत. आणखी दोन जे प्रभाग आहेत त्याचं आरक्षण सोडत आपली काढायची बाकी आहे. हा, नाव सांग. माझं नाव आहे नंदिनी राजपासोडे, श्री संत नामदेव प्राथमिक विद्यालय. चिठ्ठी काढ. पुढचा जो प्रभाग आहे तो प्रभाग क्रमांक 22 प्रभाग क्रमांक 22 हा प्रभाग अनुसूचित जाती महिला करता राखीव झालेला आहे. हा, प्रभाग क्रमांक 22 हा प्रभाग अनुसूचित जाती महिला करता राखीव झालेला आहे. आता शेवटचा जो आहे तो अनुसूचित जाती महिला करता एक जागा आणखीन आरक्षणासाठी राहिलेली आहे. ती जागा आता आपण सोडतीद्वारे काढत आहोत. नाव सांग. माझे नाव श्रेयश विष्णू पवार आहे. प्रभाग क्रमांक 2 प्रभाग क्रमांक 2 हा प्रभाग अनुसूचित जाती महिला या प्रवर्गासाठी चिठ्ठीद्वारे आरक्षित केलेला आहे. प्रभाग क्रमांक 2 असं एकूण अनुसूचित जाती महिला या प्रवर्गासाठी 22 पैकी 11 ज्या जागा चिठ्ठीद्वारे आरक्षित झालेल्या आहेत त्या जागा मी आता वाचून दाखवत आहे. प्रभाग क्रमांक 1 प्रभाग क्रमांक 1 प्रभाग क्रमांक 2 प्रभाग क्रमांक 7 प्रभाग क्रमांक 12 प्रभाग क्रमांक 14 प्रभाग क्रमांक 15 प्रभाग क्रमांक 22 प्रभाग क्रमांक 28 प्रभाग क्रमांक 32 प्रभाग क्रमांक 39 आणि प्रभाग क्रमांक 41 असे एकूण 11 प्रभाग हे अनुसूचित जाती महिला या प्रवर्गाकरता थेट चिठ्ठीद्वारे आरक्षित झालेले आहेत. उरलेले प्रभाग आहेत ते अनुसूचित जातीसाठी सर्वसाधारण या प्रवर्गासाठी राहिलेले आहेत. असे एकूण आता 22 जागा ज्या आहेत अनुसूचित जातीच्या त्यापैकी महिलांसाठीचं आरक्षण सोडत आपली झालेली आहे. पुढचं जे आहे ते अनुसूचित ते बाहेर काढा सगळे चिठ्ठ्या. कुरबेट त्या 11 चिठ्ठ्या दाखवा सगळ्या. एक एक काढा आणि उरलेले ते आहेत ते प्रभाग हे करून दाखवा. एक एक काढा. एक काढा. एक काढा. हा, दाखवून हे करा. ओपन करून दाखवा आणि परत हे करा. अनुसूचित जाती सर्वसाधारण या प्रवर्गासाठी आहे 27. हा, चला हे करा. पुढची काढा. त्या ह्याच्यात टाका ते. हा, त्या पाकिटात टाका. पुढची दाखवा. उलट दाखवा. प्रभाग क्रमांक 1 मिनिट इकडे दाखवा. 13 पुढे घ्या. दाखव फक्त.
प्रभाग क्रमांक 40 प्रभाग क्रमांक 40 पुढे दाखवा. ठेव प्रभाग क्रमांक 40 पुढं. प्रभाग क्रमांक 4 प्रभाग क्रमांक 4 अनुसूचित जाती सर्वसाधारण प्रवर्गासाठी. प्रभाग क्रमांक 23 अनुसूचित जाती सर्वसाधारण प्रवर्गासाठी. प्रभाग क्रमांक 17 अनुसूचित जाती सर्वसाधारण प्रवर्गासाठी. प्रभाग क्रमांक 26 अनुसूचित जाती सर्वसाधारण प्रवर्गासाठी. प्रभाग क्रमांक 36 अनुसूचित जाती सर्वसाधारण प्रवर्गासाठी. प्रभाग क्रमांक 6 अनुसूचित जाती सर्वसाधारण प्रवर्गासाठी. प्रभाग क्रमांक 8 अनुसूचित जाती सर्वसाधारण प्रवर्गासाठी. आणि प्रभाग क्रमांक शेवटचा आहे 21 अनुसूचित जाती सर्वसाधारण प्रवर्गासाठी. असे एकूण 11 जे प्रवर्ग आहेत ते आपल्या स्क्रीनवर दाखवल्याप्रमाणे महिलांसाठी राखीव झालेले आहेत आणि 11 जे आहेत ते सर्वसाधारण प्रवर्ग अनुसूचित जाती याच्यासाठी प्रवर्गासाठी राखीव झालेले आहेत. धन्यवाद. पुढे जे आहे दुसरा टप्पा जो आहे तो आपला अनुसूचित जमाती ज्या आपल्या 165 पैकी 2 जागा आहेत त्या 2 जागा लोकसंख्येच्या टक्केवारीच्या उतरत्या क्रमाने ज्या आहेत त्या 2 जागा आहेत. प्रभाग क्रमांक 1 प्रभाग क्रमांक 1 ही जागा आणि दुसरी जी जागा आहे ती प्रभाग क्रमांक 9 या 2 जागा आहेत. त्या 2 मधून एक चिठ्ठी आपण अनुसूचित जमाती महिला या प्रवर्गासाठी चिठ्ठीद्वारे आरक्षित करणार आहोत. तो आपण प्रभाग पहिल्यांदा मी प्रभाग क्रमांक 1 डिस्प्ले करा दाखवा सगळ्यांना. 1 चिठ्ठी रोल करा. ड्रम मोकळा दाखवा. हा चिठ्ठी रोल करा. आपण आता अनुसूचित जमाती महिला या प्रवर्गासाठी आरक्षण निश्चित करत आहोत. हा ड्रम मध्ये टाका. दुसरी चिठ्ठी दाखवा. 9 प्रभाग क्रमांक 9 चिठ्ठी दाखवा. रोल करा. रोल करा. ड्रम मध्ये टाका. ड्रम मध्ये चिठ्ठी टाका. 2 पैकी 1 जागा ही अनुसूचित जमाती महिला या प्रवर्ग करता आपण चिठ्ठीद्वारे आरक्षण सोडतीनं आरक्षित करत आहोत. पुढची मुलगी बोलवा. नाव सांगा. माझं नाव नंदिनी खाजप्पा शिवशरण आहे. हा रोल करा. हा एक चिठ्ठी उचल बाळा. पुढे येऊन दाखव. प्रभाग क्रमांक 9 हा प्रभाग अनुसूचित जमाती महिला या प्रवर्गासाठी आरक्षित झालेला आहे. चिठ्ठीद्वारे आरक्षित झालेला आहे. प्रभाग क्रमांक 9 प्रभाग हा अनुसूचित जमाती महिला या प्रवर्गासाठी आरक्षित झालेला आहे. ठीक आहे. उरलेला जो प्रभाग आहे प्रभाग क्रमांक 1 हा अनुसूचित जमाती सर्वसाधारण या प्रवर्गासाठी राखीव झालेला आहे. प्रभाग क्रमांक 1 अनुसूचित जमातीसाठी राखीव असलेल्या 2 जागांपैकी 1 जागा ही अनुसूचित जमाती महिलांकरता राखीव चिठ्ठीद्वारे राखीव झालेली आहे. ती जागा आहे प्रभाग क्रमांक 9 आणि प्रभाग क्रमांक 1 हा अनुसूचित जमाती सर्वसाधारण या प्रवर्गासाठी आरक्षित झालेला आहे. अनुसूचित जमाती या प्रवर्गाचं आरक्षण सोडत संपलेली आहे. आता आपण नागरिकांचा मागास प्रवर्ग ह्या ज्या आपल्या 165 पैकी 44 जागा 27% अनुषंगाने ज्या आहेत
त्याचं आपण आरक्षण सोडत आणि त्याची थेट नेमणुकीद्वारे जे प्रभागाला आरक्षण आहे त्यानुसार द्यावयाचे प्रोसिजर आपण आता चालू करत आहोत. नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी आरक्षण निश्चित करणं, याच्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने जे मार्गदर्शक सूचना किंवा सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश दिले आहेत 6 मे 2025 त्यानुसार एकूण देय जागापैकी 27% जागा ह्या नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी असतील. त्यामुळे एकूण 44 जागा ह्या नागरिकांच्या मागासवर्ग प्रवर्गासाठी माननीय राज्य निवडणूक आयोगाने निश्चित केलेल्या आहेत. त्यापैकी महाराष्ट्र शासनानं 20/5/2025 रोजी नगरविकास विभागानं प्रभागामध्ये राखीव जागाचे वाटप करणे आणि ती जागा चक्रानुक्रमे फिरवण्याची पद्धत नियम 2025च्या अन्वये नियम क्रमांक 5.1 नुसार प्रथम प्रत्येक प्रभागासाठी एक जागा ही नागरिकांच्या मागास प्रवर्गाकरता थेटपणे नेमून देण्यात येईल. म्हणजे आपले जे टोटल 41 प्रभाग आहेत त्या 41 प्रभागामध्ये प्रत्येकी प्रभागाला एक एक जागा ही नागरिकांच्या मागास प्रवर्गाला थेटपणे नेमून देण्यात येईल. माननीय आयोगाच्या या निर्देशानुसार आपण जे थेटपणे नागरिकांचे मागास प्रवर्ग या प्रवर्गाला जे थेटपणे आपण नेमून देत आहोत त्या जागा पुढील प्रमाणे आहेत. प्रभाग क्रमांक 1 ही जागा नागरिकांचा मागास प्रवर्ग या प्रवर्गासाठी थेटपणे नेमून देत आहे. अमित, प्रभाग क्रमांक 1 नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी आहे. प्रभाग क्रमांक 2 ब ही जागा नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी आहे. प्रभाग क्रमांक 3 मध्ये एक जागा ही नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी 3A ही जागा नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी आहे. प्रभाग क्रमांक 4B ही जागा नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी आहे. प्रभाग क्रमांक 5A ही जागा नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी आहे. प्रभाग क्रमांक 6B ही जागा नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी आहे. प्रभाग क्रमांक 7B ही जागा नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी थेटपणे नेमून दिलेली आहे. प्रभाग क्रमांक 8B ही जागा नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी आहे. प्रभाग क्रमांक 9B ही जागा नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी आहे. प्रभाग क्रमांक 10A, प्रभाग क्रमांक 11A, प्रभाग क्रमांक 12B, प्रभाग क्रमांक 13B, प्रभाग क्रमांक 14B, प्रभाग क्रमांक 15B, प्रभाग क्रमांक 16A, प्रभाग क्रमांक 17B, प्रभाग क्रमांक 18A, प्रभाग क्रमांक 19A, प्रभाग क्रमांक 20A, प्रभाग क्रमांक 21B, प्रभाग क्रमांक 22B, प्रभाग क्रमांक 23B, प्रभाग क्रमांक 24A, प्रभाग क्रमांक 25A, प्रभाग क्रमांक 26B, प्रभाग क्रमांक 27B, प्रभाग क्रमांक 28B, प्रभाग क्रमांक 29A, प्रभाग क्रमांक 30A, प्रभाग क्रमांक 31A, प्रभाग क्रमांक 32B, प्रभाग क्रमांक 33A, प्रभाग क्रमांक 34A, प्रभाग क्रमांक 35A, प्रभाग क्रमांक 36B, प्रभाग क्रमांक 37A, प्रभाग क्रमांक 38A, प्रभाग क्रमांक 39B, प्रभाग क्रमांक 40B, प्रभाग क्रमांक 41B अशा एकूण 41 जागा ह्या थेटपणे नागरिकांचा मागास प्रवर्ग या प्रवर्गासाठी माननीय राज्य निवडणूक आयोगाने नेमून दिलेल्या आहेत. आपल्याला माहित आहे प्रभाग क्रमांक 38 हा प्रभाग हा 5 सदस्यीय प्रभाग असल्याने माननीय आयोगानं जे काय आपल्याला नागरिकांचा मागास प्रवर्ग या प्रवर्गासाठी जागा निश्चित करून दिलेल्या आहेत. जर तो प्रभाग हा 5 सदस्यीय असेल तर त्यात दुसरी जागा ही
थेटपणे नागरिकांच्या मागास प्रवर्ग या प्रवर्गाला निश्चित होत आहे. त्यामुळं प्रभाग क्रमांक 38 ब ही जागा सुद्धा नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी थेटपणे नेमून देण्यात आलेली आहे. अशा एकूण 42 जागा 44 पैकी नागरिकांच्या मागास प्रवर्ग या प्रवर्गासाठी थेटपणे नेमून देण्यात आलेल्या आहेत. आता ज्या 2 जागा शिल्लक आहेत त्या 2 जागा या आपण जे प्रभाग हे अनारक्षित आहेत, अनरिझर्वड आहेत, म्हणजे ज्या प्रभागात कोणत्याही प्रकारचं आरक्षण नाही, अशा एकूण बिनराखीव अशा राहिलेल्या प्रभागातून आपण 2 जागा ह्या चिठ्ठीद्वारे आरक्षित करणार आहोत. अनारक्षित जे प्रभाग आहेत, ज्या प्रभागामध्ये कोणतेही आरक्षण नाही, माननीय राज्य निवडणूक आयोगाने 7 नोव्हेंबर 2025 रोजी ज्या थेटपणे नेमून दिलेल्या जागा आहेत त्या मी आता वाचून दाखवलेल्या आहेत. आणि आता ज्या 2 जागा ज्या आहेत त्या 2 जागा आपल्याला सोडतीद्वारे नागरिकांच्या मागास प्रवर्ग या प्रवर्गासाठी प्रथम निश्चित करायच्या आहेत. एकूण 17 जे प्रभाग आहेत ते 17 प्रभाग हे अनारक्षित आहेत, अनरिझर्वड आहेत. त्यातून 2 जागा या आपल्याला नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी चिठ्ठीद्वारे नेमून द्यायच्या आहेत. ते प्रभाग 17 आहेत. ते प्रभागाची नावं मी वाचून दाखवतोय. प्रभाग क्रमांक 3 ब, प्रभाग क्रमांक 5 ब, नाही आधी पूर्ण वाचून दाखवतो. प्रभाग क्रमांक 10 ब, प्रभाग क्रमांक 11 ब, प्रभाग क्रमांक 16 ब, प्रभाग क्रमांक 18 ब, प्रभाग क्रमांक 19 ब, प्रभाग क्रमांक 20 ब, प्रभाग क्रमांक 24 ब, प्रभाग क्रमांक 25 ब, प्रभाग क्रमांक 29 ब, प्रभाग क्रमांक 30 ब, प्रभाग क्रमांक 31 ब, प्रभाग क्रमांक 33 ब, प्रभाग क्रमांक 34 ब, प्रभाग क्रमांक 35 ब व प्रभाग क्रमांक 37 ब या 17 प्रभागामधून 2 जागा आपल्याला नागरिकांच्या मागास प्रवर्ग या प्रवर्गासाठी चिठ्ठीद्वारे आरक्षित करायच्या आहेत. आता त्या चिठ्ठ्या मी सर्वांसमोर दाखवत आहे. ड्रम दाखवा मोकळा. प्रभाग क्रमांक 3 ब दाखवा. 3 ब, प्रभाग क्रमांक 3 ब, हा चिठ्ठी रोल करा. पुढे प्रभाग क्रमांक 5 ब, हा चिठ्ठी रोल करा. प्रभाग क्रमांक 10 ब, प्रभाग क्रमांक 10 ब, पुढे प्रभाग क्रमांक 11 ब, प्रभाग क्रमांक 11 ब दाखवा. पुढे दाखवा. पुढे चिठ्ठी रोल करा. प्रभाग क्रमांक 11 ब, चिठ्ठी दाखवा रोल केलेली. प्रभाग क्रमांक 16 ब, चिठ्ठी दाखवा. प्रभाग क्रमांक 16 ब, चिठ्ठी दाखवा. प्रभाग क्रमांक पुढचा जो आहे तो 18 ब, नागरिकांचा मागास प्रवर्ग 2 ज्या जागा आहेत त्या आपण चिठ्ठीद्वारे आरक्षित करत आहोत. प्रभाग क्रमांक 18 ब झाला का. पुढे प्रभाग क्रमांक 19 ब, प्रभाग क्रमांक 19 ब दाखवा चिठ्ठी सगळ्यांना. 19 ब, हा रोल करा. रोल करा. पुढे घ्या. प्रभाग क्रमांक 20 ब, प्रभाग क्रमांक 20 ब, चिठ्ठी दाखवा. रोल करा. प्रभाग क्रमांक 20 ब, प्रभाग क्रमांक 24 ब, प्रभाग क्रमांक 24 ब, चिठ्ठी दाखवा. हा रोल करा. प्रभाग क्रमांक 25 ब, प्रभाग क्रमांक 25 ब, चिठ्ठी दाखवा. हा चिठ्ठी दाखवा सगळी व्यवस्थित आणि रोल करा. प्रभाग क्रमांक 29 ब,
प्रभाग क्रमांक 29B, प्रभाग क्रमांक 29B, चिठ्ठी दाखवा, रोल करा. हा. प्रभाग क्रमांक 30B, प्रभाग क्रमांक 30B, चिठ्ठी दाखवा, प्रभाग क्रमांक 30B. हा ठीक आहे, रोल करा. प्रभाग क्रमांक 31B, प्रभाग क्रमांक 31B, चिठ्ठी दाखवा, समोर, रोल करा. प्रभाग क्रमांक 33B, पुढचा जो प्रभाग आहे प्रभाग क्रमांक 33B, चिठ्ठी दाखवून रोल करा. चिठ्ठी. प्रभाग क्रमांक 34B, 34B, चिठ्ठी दाखवा, रोल करा. हा. प्रभाग क्रमांक पुढचा आहे 35B, प्रभाग क्रमांक 35B, प्रभाग क्रमांक 35B, चिठ्ठी दाखवून रोल करा. हा. शेवटचा प्रभाग जो आहे प्रभाग क्रमांक 37B, 37B, असे एकूण 17 प्रभागामधून नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी 2 जागा या चिठ्ठीद्वारे आपण आरक्षित करणार आहोत. जे प्रभाग अनारक्षित आहेत किंवा अनरिझर्वड आहेत अशा 17 प्रभागातून 2 जागा आपण चिठ्ठीद्वारे हे करणार आहोत. ते लॉक करा. लॉक करा ड्रम. हा. चला विद्यार्थ्यांना बोलवा. ड्रम रोल करा. रोल करा व्यवस्थित. हा. नाव सांगा. माझे नाव प्रथमेश विशाल थोरात आहे. हा. एक चिठ्ठी आहे ती एक चिठ्ठी काढा, दाखवा. नागरिकांचा मागास प्रवर्ग 43वी जागा प्रभाग क्रमांक 3B, प्रभाग क्रमांक 3B ही जागा नागरिकांच्या मागास प्रवर्ग या प्रवर्गासाठी चिठ्ठीद्वारे आरक्षित केलेली आहे. प्रभाग क्रमांक 3B. ठीक आहे, 3B ठेवा. लॉक करा. ड्रम लॉक करा. ड्रम फिरवा. माझं नाव हुमेरा सलाम शेख आहे. फिरवा ड्रम. हा ठीक आहे. काढ बाळा चिठ्ठी. शेवटची जागा जी आहे 44वी नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी जी आरक्षित होत आहे चिठ्ठीद्वारे ती आहे प्रभाग क्रमांक 25B. प्रभाग क्रमांक 25B ही जागा नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी चिठ्ठीद्वारे आरक्षित होत आहे. ठीक आहे, ठेवा. नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी चिठ्ठीद्वारे 17 प्रभागातून ज्या 2 जागा आरक्षित झालेल्या आहेत त्या आहेत प्रभाग क्रमांक 3B आणि प्रभाग क्रमांक 25B. अशा प्रकारे एकूण 44 जागा ह्या नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी आरक्षित झालेल्या आहेत. आता आपण 44 जागांमधल्या ज्या जागा नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी आरक्षित झालेल्या आहेत त्या जागांमधील महिलांसाठी ज्या जागा नेमून द्यायच्या आहेत त्याची पद्धत मी पहिल्यांदा आपल्या समोर सांगतो. ज्या 4 जागा आहेत त्या 4 जागांमध्ये 2 जागा ह्या महिलांसाठी राखीव असतील आणि 5 सदस्य असलेल्या प्रभागामध्ये 3 जागा या महिलांसाठी राखीव असतील. आपल्या सर्वांनी अनुसूचित जाती महिला या प्रवर्गासाठीच्या 50% जागांचं आत्ताच आपण रिझर्वेशन ड्रॉ काढलेलं आहे. अनुसूचित जमातीच्या 50% महिलांचं रिझर्वेशन ड्रॉ आपण काढलेलं आहे. नागरिकांच्या मागास प्रवर्ग महिला याचं आरक्षण हे खालीलप्रमाणे असेल. आपला जो अधिसूचना आहे त्यातील नियम क्रमांक 6.3च्या अन्वये नागरिकांचा मागास प्रवर्गातील महिलांकरता राखून ठेवायच्या जागा देताना प्रथम
ज्या प्रभागामध्ये नागरिकांच्या मागासवर्ग प्रवर्गासाठी 2 जागा राखीव असतील त्या प्रभागातील 1 जागा थेट नागरिकांच्या मागासवर्ग प्रवर्गातील महिलांसाठी राखून ठेवण्यात येतील. आता आपण ज्या नागरिकांचा मागास प्रवर्ग आहे त्या नागरिकांच्या त्या चिठ्ठ्या ज्या आहेत त्या चिठ्ठ्या काढा, आता त्या दाखवून हे करा, चिठ्ठ्या काढा, त्या दाखवून हे करा. आता नियम क्रमांक 6(3)च्या अन्वये महिलांसाठीचं थेट जे राखीव ठेवायचे जागा आहेत, ज्या प्रभागात नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी 2 जागा असतील त्या प्रभागातील 1 जागा ही थेटपणे महिलांसाठी आरक्षित करण्यात येत आहे. ते 3 प्रभाग खालीलप्रमाणे आहेत. प्रभाग क्रमांक 3(अ) ही जागा नागरिकांचा मागास प्रवर्ग महिलांसाठी आरक्षित ठेवण्यात आलेली आहे. दुसरी जी जागा आहे नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला या प्रवर्गासाठी प्रभाग क्रमांक 25(अ) ही जागा नागरिकांच्या मागास प्रवर्ग महिला यांच्यासाठी आरक्षित करण्यात आलेली आहे. तिसरी जी जागा आहे थेटपणे जे महिलांसाठीचे आरक्षण आहे त्यात 38 या प्रभागात 2 जागा नागरिकांच्या मागासवर्ग प्रवर्गात असल्यामुळे 38(अ) ही जागा नागरिकांच्या मागास प्रवर्ग महिला यासाठी थेटपणे आरक्षित करण्यात आलेली आहे. नागरिकांच्या मागास प्रवर्गामध्ये थेटपणे आरक्षित करण्यात आलेल्या महिलांसाठीच्या ज्या जागा आहेत त्या पुढील प्रमाणे आहेत. प्रभाग क्रमांक 3(अ), प्रभाग क्रमांक 25(अ), प्रभाग क्रमांक 28(अ) या 3 जागा थेटपणे नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी राखीव झालेल्या आहेत. 38(अ), प्रभाग क्रमांक 3(अ), 25(अ) आणि 38(अ). आता त्यानंतर आपण पुढचा जो नियम आहे नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला या प्रवर्गासाठी आरक्षित होण्याचा नियम ब मध्ये ज्या प्रभागामध्ये 1 किंवा अधिक जागा एकतर अनुसूचित जाती किंवा अनुसूचित जमाती किंवा दोन्ही करता राखीव असतील परंतु त्या जागा त्या प्रवर्गातील महिलांसाठी राखीव नसतील अशा प्रभागातील नागरिकांच्या मागास प्रवर्गाची जागा ही महिलांकरता राखून ठेवण्यात येईल. हा जो नियम आहे या नियमानुसार कागद द्या. कोणते हा
करू की ज्यावेळेस ते करायचं ड्रॉ करायचं ठीक आहे ड्रॉ करा. आता मी म्हटल्याप्रमाणे नियम क्रमांक 6(3) ब अन्वये ज्या प्रभागामधील एक किंवा अधिक जागा एकतर अनुसूचित जाती किंवा अनुसूचित जमाती किंवा दोन्ही करता राखीव असतील परंतु त्या जागा त्या प्रवर्गातील महिलांसाठी राखीव नसतील अशा प्रभागातील नागरिकांच्या मागास प्रवर्गाची जागा महिलांकरता राखीव करून देण्यात येईल. त्या चिठ्ठ्या आधी काढा. नाही तू चिठ्ठ्या जे मग काढल्या ते काढा आधी चिठ्ठ्या काढा दाखवा सगळ्या. तर ते नाही ज्या उरलेल्या आहेत त्या चिठ्ठ्या उरलेल्या चिठ्ठ्या काढा. नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठीच्या ज्या आपण 17 मध्ये 2 जागा केल्या त्या 15 चिठ्ठ्या काढून घ्या त्यातून. सगळ्या दाखवून हे करा चिठ्ठ्या व्यवस्थित ठेवा. पूर्ण चिठ्ठ्या काढा. ड्रम रिकामा करा. आता जो नियम सांगितला त्या अन्वये थेट नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला प्रवर्गाकरता आरक्षित झालेल्या जागा आहेत त्या मी वाचून दाखवतोय. प्रभाग क्रमांक 1 ही जागा थेटपणे नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला याकरता आरक्षित झालेली आहे. दुसरी जी जागा आहे नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला या करता आरक्षित झालेली जागा आहे प्रभाग क्रमांक 4B. प्रभाग क्रमांक 4B ही नागरिकांच्या मागास प्रवर्ग महिला याकरता आरक्षित झालेली आहे. पुढची जी जागा आहे ती जागा आहे नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला करता थेटपणे आरक्षित झालेली जागा आहे प्रभाग क्रमांक 6B. पुढची जी जागा आहे थेटपणे नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला या करिता आरक्षित झालेली आहे ती आहे प्रभाग क्रमांक 8B. पुढची जी जागा आहे ती जागा आहे नागरिकांचा मागास प्रवर्ग थेटपणे महिला या प्रवर्गासाठी आरक्षित झालेली जागा आहे ती आहे प्रभाग क्रमांक 13B. त्यानंतर जी जागा आहे ती जागा थेटपणे नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला या प्रवर्गासाठी आरक्षित झालेली आहे ती आहे प्रभाग क्रमांक 17B. 17B टाका. पुढची जी जागा आहे नागरिकांचा मागास प्रवर्ग थेट महिला या प्रवर्गासाठी आरक्षित झालेली आहे ती आहे प्रभाग क्रमांक 21B. 21B टाका. पुढची जी जागा आहे थेटपणे नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला या प्रवर्गासाठी आरक्षित झालेली आहे ती आहे प्रभाग क्रमांक 23B. पुढची जी जागा आहे नागरिकांचा मागास प्रवर्ग थेटपणे महिलांकरता आरक्षित झालेली आहे ती आहे प्रभाग क्रमांक 26B. प्रभाग क्रमांक 26B. पुढची जी जागा आहे नागरिकांचा मागास प्रवर्ग थेटपणे महिलांकरता आरक्षित झालेली आहे ती आहे 27B. पुढील जी जागा आहे थेटपणे नागरिकांचा मागास प्रवर्ग या प्रवर्गासाठी आरक्षित झालेली आहे ती आहे प्रभाग क्रमांक 36B. 36B. आणि शेवटची जी जागा आहे नागरिकांचा मागास प्रवर्ग महिलांकरता थेटपणे आरक्षित झालेली आहे ती आहे 40B.
अशा प्रकारे एकूण 12 ज्या जागा आहेत त्या जागा नागरिकांच्या मागास प्रवर्ग महिला या याच्यासाठी थेटपणे आरक्षित झालेल्या आहेत. किती राहिले? 8 राहिले. झाले की 3 आले. नागरिकांचा मागास प्रवर्ग याच्यासाठी थेटपणे ज्या जागा आरक्षित झालेल्या आहेत त्या जागा मी परत एकदा वाचून दाखवत आहे. प्रभाग क्रमांक 3A, प्रभाग क्रमांक 25A, प्रभाग क्रमांक 38A, प्रभाग क्रमांक 1, प्रभाग क्रमांक 4B, प्रभाग क्रमांक 6B, प्रभाग क्रमांक 8B, प्रभाग क्रमांक 13B, प्रभाग क्रमांक 17B, प्रभाग क्रमांक 21B, प्रभाग क्रमांक 23B, प्रभाग क्रमांक 26B, प्रभाग क्रमांक 27B, प्रभाग क्रमांक 36B, प्रभाग क्रमांक 40B अशा एकूण 15 जागा ह्या थेटपणे नागरिकांच्या मागास प्रवर्ग महिला या प्रवर्गासाठी आरक्षित झालेल्या आहेत. उरलेल्या 7 जागांसाठी आपण आता ड्रॉ काढणार आहोत, सोडत काढणार आहोत. एकूण 22 ज्या जागा होत्या नागरिकांच्या मागास प्रवर्ग महिलांसाठी त्यापैकी 15 ज्या जागा आहेत त्या थेटपणे महिलांसाठी आरक्षित झालेल्या आहेत. ते आता मी तुम्हाला वाचून दाखवलेले आहेत. आता उरलेल्या 7 जागांसाठी आपण ड्रॉ काढणार आहोत. सरांसाठी एकदा कन्फर्म कर.
आता नागरिकांच्या मागास प्रवर्ग महिला याकरता ज्या 22 जागांचं आपण आरक्षण निश्चित करणार होतो त्या आरक्षणामध्ये थेट जे आरक्षण आहे ते 15 प्रभागासाठी थेट नागरिकांचा मागास महिला प्रवर्गासाठी थेटपणे हे 15 प्रभाग आरक्षित केलेले आहेत. उरलेले जे 7 प्रभाग आहेत, ज्या 7 जागा आहेत त्या जागा आपण चिठ्ठीद्वारे सोडतीने काढणार आहोत. एकूण 22 जागापैकी 15 जागा ह्या थेटपणे आरक्षित झालेल्या आहेत. ज्या 7 जागा आहेत त्या चिठ्ठीद्वारे काढत असताना जर नियम क्रमांक 6(3) क जर नागरिकांचा मागास प्रवर्गातील महिलांकरता राखीव असलेल्या कोणत्याही जागा शिल्लक राहत असतील तर वरील खंड अ व ब मध्ये नमूद केलेले मात्र 5 जागा नसलेले प्रभाग आणि ज्या प्रभागात 50% महिला आरक्षणाची मर्यादा पूर्ण झाली आहे असे प्रभाग वगळून उर्वरित प्रभागामधून सोडतीद्वारे सदरच्या जे आरक्षण आहे नागरिकांचा मागास प्रवर्ग महिलांकरता आपल्याला सोडतीद्वारे निश्चित करायचा आहे. सदरची सोडत झाल्यानंतर ज्या जागा सर्वसाधारण महिला यासाठी असतील, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती महिला, अनुसूचित जाती महिला, नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला याकरता आरक्षित झालेल्या प्रभागातील जागा सोडून उर्वरित प्रभागामध्ये महिलांचे 50% आरक्षण पूर्ण होण्याकरता ज्या जागा आपल्याला महिलांसाठी आरक्षित कराव्या लागतील 50%च्या मर्यादेत राहून अशा जागा थेटपणे आपण सर्वसाधारण महिलेकरता वाटप करणार आहोत. त्या जागा ह्या 49 असतील. एकूण महिलांकरता आरक्षित करावयाच्या जागा ह्या 83 आहेत. त्यातील 11 ह्या जागा अनुसूचित जातीसाठी आपण निश्चित केलेल्या आहेत, महिलांसाठी निश्चित केलेल्या आहेत. 1 जागा ही अनुसूचित जमाती महिलांसाठी निश्चित केलेली आहे. नागरिकांचा मागास वर्ग प्रवर्गासाठी थेट आणि सोडतीनं अशा दोन्ही 22 जागा आपल्याला निश्चित करायच्या आहेत. त्यातील 15 जागा या थेटपणे आपण आरक्षित केलेल्या आहेत. उरलेल्या ज्या 7 जागा आहेत त्या 7 जागामध्ये आपल्याला नियम क्रमांक 6(3) क अन्वये जे प्रभाग आहेत जे
नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी आरक्षित आहेत परंतु महिलांसाठी आरक्षित झालेले नाहीत अशा प्रवर्गामध्ये आपल्याला चिठ्ठीद्वारे सोडतीनं सदरचे आरक्षण हे निश्चित करायचे आहे. टोटल किती झाले? 27 ना? हा वाचतो बरोबर झालं, टॅली झालं ना? हा, त्या 27 चिठ्ठ्या काढा कुरबेट. एकूण असे जे प्रभाग आहेत जे नागरिकांचा मागास प्रवर्ग या प्रवर्गासाठी आरक्षित झालेले आहेत तथापि थेट महिलांसाठी आरक्षित न झालेले आहेत असे एकूण 27 प्रभाग आहेत. त्यातील 7 जागा ह्या आपल्याला चिठ्ठीद्वारे नागरिकांच्या मागास प्रवर्ग या प्रवर्गासाठी चिठ्ठीद्वारे आरक्षित करावयाच्या आहेत. आता ते प्रभाग जे आहेत ते मी वाचून दाखवतोय. हे फायनल झालं. प्रभाग क्रमांक 2 ब, प्रभाग क्रमांक 5 अ, प्रभाग क्रमांक 7 ब, प्रभाग क्रमांक 9 ब, प्रभाग क्रमांक 10 अ, इकडे लक्ष द्या सगळे कुरबेट, प्रभाग क्रमांक 11 अ, प्रभाग क्रमांक 12 ब, प्रभाग क्रमांक 14 ब, प्रभाग क्रमांक 15 ब, प्रभाग क्रमांक 16 अ, पलीकडे कॉपी एक द्यावी, प्रभाग क्रमांक 18 अ, प्रभाग क्रमांक 19 अ, प्रभाग क्रमांक 20 अ, प्रभाग क्रमांक 22 ब, प्रभाग क्रमांक 24 अ, प्रभाग क्रमांक 28 ब, प्रभाग क्रमांक 29 अ, प्रभाग क्रमांक 30 अ, प्रभाग क्रमांक 31 अ, प्रभाग क्रमांक 32 ब, प्रभाग क्रमांक 33 अ, प्रभाग क्रमांक 34 अ, प्रभाग क्रमांक 35 अ, प्रभाग क्रमांक 37 अ, प्रभाग क्रमांक 38 ब, प्रभाग क्रमांक 39 ब आणि प्रभाग क्रमांक 41 ब असे एकूण 27 प्रभाग आहेत जे नागरिकांच्या मागासवर्ग प्रवर्गासाठी आरक्षित आहेत परंतु थेट महिलांसाठी आरक्षित न झालेले आहेत. अशा 27 प्रभागामधून 7 प्रभाग किंवा 7 आपल्याला नागरिकांच्या मागास प्रवर्ग महिला या प्रवर्गासाठी चिठ्ठीद्वारे 7 प्रभाग आरक्षित करायचे आहेत. सर्वप्रथम रोल दाखवा, ड्रम दाखवा, हा फिरून दाखवा, हा ठीक आहे. प्रभाग क्रमांक 2 ब चिठ्ठी दाखवा. प्रभाग क्रमांक 2 ब व्यवस्थित दाखवा चिठ्ठी. प्रभाग क्रमांक 2 ब, हा रोल करा. रोल करा व्यवस्थित, हा बरोबर हे करा. पुढचा जो प्रभाग आहे प्रभाग क्रमांक 5 अ चिठ्ठी दाखवा व्यवस्थित. प्रभाग क्रमांक 5 अ, हा ठीक आहे. रोल करा. रोल करा. चिठ्ठी टाका. प्रभाग क्रमांक 7 ब पुढचा प्रभाग आहे प्रभाग क्रमांक 7 ब. प्रभाग क्रमांक 7 ब चिठ्ठी दाखवा, हा रोल करा. रोल करा व्यवस्थित. पुढचा प्रभाग आहे प्रभाग क्रमांक 9 ब. प्रभाग क्रमांक 9 ब रोल करा. पुढचा घ्या प्रभाग क्रमांक 10 अ.
प्रभाग क्रमांक 10 चिठ्ठी दाखवा, रोल करा. पुढे घ्या. प्रभाग क्रमांक 11 चिठ्ठी रोल करा. प्रभाग क्रमांक 11 दाखवा चिठ्ठी, दाखवा चिठ्ठी, रोल करा. प्रभाग क्रमांक 12 प्रभाग क्रमांक 12 चिठ्ठी दाखवा, चिठ्ठी दाखवा, रोल करा. बारा ब रोल करा. प्रभाग क्रमांक 14 प्रभाग क्रमांक 14 प्रभाग क्रमांक 14 त्यानंतर प्रभाग क्रमांक 15 प्रभाग क्रमांक 15 चिठ्ठी दाखवा. प्रभाग क्रमांक 15 चिठ्ठी दाखवा, रोल करा, रोल करा. 15 पुढचा प्रभाग आहे प्रभाग क्रमांक 16 चिठ्ठी दाखवा, चिठ्ठी दाखवा. 16 रोल करा. पुढचा जो प्रभाग आहे तो आहे प्रभाग क्रमांक 18 प्रभाग क्रमांक 18 चिठ्ठी दाखवा, रोल करा. प्रभाग क्रमांक 18 पुढचा जो प्रभाग आहे प्रभाग क्रमांक 19 प्रभाग क्रमांक 19 चिठ्ठी दाखवा, रोल करा. पुढचा जो प्रभाग आहे प्रभाग क्रमांक 20 चिठ्ठी दाखवा. 20 प्रभाग क्रमांक 20 चिठ्ठी दाखवा, रोल करा. प्रभाग क्रमांक 20 पुढचा जो प्रभाग आहे प्रभाग क्रमांक 22 प्रभाग क्रमांक 22 चिठ्ठी दाखवा, चिठ्ठी दाखवा, रोल करा. पुढचा जो प्रभाग आहे प्रभाग क्रमांक 24 प्रभाग क्रमांक 24 चिठ्ठी दाखवा, चिठ्ठी दाखवा, रोल करा. पुढचा जो प्रभाग आहे प्रभाग क्रमांक 28 प्रभाग क्रमांक 28 चिठ्ठी दाखवा. 28 रोल करा. पुढचा जो प्रभाग आहे प्रभाग क्रमांक 29 प्रभाग क्रमांक 29 चिठ्ठी दाखवा, रोल करा. पुढचा जो प्रभाग आहे प्रभाग क्रमांक 30 चिठ्ठी दाखवा. 30 चिठ्ठी दाखवा, रोल करा. 30 पुढचा प्रभाग आहे प्रभाग क्रमांक 31 प्रभाग क्रमांक 31 चिठ्ठी दाखवा. 31 पुढचा जो प्रभाग आहे प्रभाग क्रमांक 32 चिठ्ठी दाखवा. प्रभाग क्रमांक 32 प्रभाग क्रमांक 32 पुढचा जो प्रभाग आहे प्रभाग क्रमांक 33 प्रभाग क्रमांक 33 पुढचा जो प्रभाग आहे प्रभाग क्रमांक 34
34 अ. पुढचा जो प्रभाग आहे प्रभाग क्रमांक 35 अ. प्रभाग क्रमांक 35 अ. पुढचा जो प्रभाग आहे प्रभाग क्रमांक 37 अ. प्रभाग क्रमांक 37 अ. चिठ्ठी दाखवा. हा, रोल करा. 37 अ. पुढचा जो प्रभाग आहे प्रभाग क्रमांक 38 ब. 38 ब. चिठ्ठी दाखवा. रोल करा. पुढचा जो प्रभाग आहे 39 ब. प्रभाग क्रमांक 39 ब. चिठ्ठी दाखवा. 39 ब. रोल करा. रोल करा. आणि शेवटचा जो प्रभाग आहे प्रभाग क्रमांक 41 ब. प्रभाग क्रमांक 41 ब. चिठ्ठी दाखवा. रोल करा. ड्रम हे करा. ड्रम लॉक करा. आपल्याला या 27 जे प्रभाग आहेत त्या प्रभागामधून 7 जागा नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला या प्रवर्गासाठी आपण चिठ्ठीद्वारे आरक्षण काढत आहोत. ड्रम फिरवा. ड्रम फिरवा. नाव सांगा. माझे नाव अभिषेक शिवाजी कुंभार आहे. हा, ठीक आहे. पहिली चिठ्ठी काढा. नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला. पुढे दाखवा. प्रभाग क्रमांक 16 अ. प्रभाग क्रमांक 16 अ. हा प्रभाग चिठ्ठीद्वारे नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला या प्रवर्गासाठी आरक्षित झालेला आहे. प्रभाग क्रमांक 16 अ. ठीक आहे. पुढचं काढा. ड्रम फिरवा. माझं नाव अली रजा मुलानी आहे. ड्रम फिरवा. हा, ठीक आहे. काढा. प्रभाग क्रमांक 19 अ. प्रभाग क्रमांक 19 अ. हा प्रभाग चिठ्ठीद्वारे नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला या गटासाठी चिठ्ठीद्वारे आरक्षित झालेला आहे. प्रभाग क्रमांक 19 अ. ड्रम लॉक करा. माझं नाव दिग्विजय हनुमंत चव्हाण आहे. चिठ्ठी काढा. तिसरा जो प्रभाग आहे त्याची चिठ्ठी आपण काढत आहोत. तिसरा जो प्रभाग आहे त्याची चिठ्ठी आपण काढत आहोत. त्या चिठ्ठ्या द्या सरांकडे. चिठ्ठ्या द्या इकडे. हा, प्रभाग क्रमांक 24 अ. प्रभाग क्रमांक 24 अ. हा प्रभाग नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला या प्रवर्गासाठी चिठ्ठीद्वारे आरक्षित झालेला आहे. प्रभाग क्रमांक 24 अ. माझं नाव आसावरी राहुल देवकुळे आहे. ड्रम रोल करा. चिठ्ठी काढा. प्रभाग क्रमांक 28 ब. प्रभाग क्रमांक 28 ब. हा प्रभाग नागरिकांच्या मागास प्रवर्ग महिला या प्रवर्गकर्ता चिठ्ठीद्वारे आरक्षित झालेला आहे. प्रभाग क्रमांक 28 ब. ड्रम लॉक करा. ड्रम फिरवा. माझं नाव हसन नईम शेख आहे. काढा चिठ्ठी. प्रभाग क्रमांक 35 अ. प्रभाग क्रमांक 35 अ. हा प्रभाग चिठ्ठीद्वारे नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला या प्रवर्गासाठी आरक्षित झालेला आहे. प्रभाग क्रमांक 35 अ. ड्रम हे करा. ड्रम फिरवा. माझे नाव आहे नंदिनी राजू पासोडे.
5 झाले ना. हा, ड्रम रोल करा. चला, प्रभाग क्रमांक 33 प्रभाग क्रमांक 33 हा प्रभाग चिठ्ठीद्वारे नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला यासाठी आरक्षित झालेला आहे. प्रभाग क्रमांक 33 पुढे घ्या. शेवटचा जो प्रभाग आहे त्याच्यासाठी आपण चिठ्ठी काढत आहोत. आतापर्यंत 6 प्रभाग हे महिलांसाठी माझे आरक्षित नाव झालेले आहेत. श्रेयश विष्णू पवार आहे. शेवटचा जो प्रभाग आहे त्याच्यासाठी आपण चिठ्ठी काढत आहोत. प्रभाग क्रमांक 7 प्रभाग क्रमांक 7 हा नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला या जागेसाठी चिठ्ठीद्वारे आरक्षित झालेला आहे. एकूण 7 जागा होत्या ज्या चिठ्ठीद्वारे आपण आरक्षित केल्या होत्या नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी. त्या जागा खालीलप्रमाणे आहेत. चिठ्ठीद्वारे आरक्षित केल्या होत्या त्यामध्ये मी आता वाचून दाखवतोय. प्रभाग क्रमांक 7 प्रभाग क्रमांक 16 प्रभाग क्रमांक 19 प्रभाग क्रमांक 24 प्रभाग क्रमांक 28 प्रभाग क्रमांक 33 आणि प्रभाग क्रमांक 35 या 7 जागा या आपण चिठ्ठीद्वारे नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला यासाठी आरक्षित केलेल्या आहेत. एकूण नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला या प्रवर्गासाठी 22 जागा आपण आरक्षित केलेल्या आहेत. थेट आरक्षणाद्वारे आपण 15 जागा या आरक्षित केल्या होत्या आणि चिठ्ठीद्वारे आरक्षणात आपण 7 जागांचं चिठ्ठीद्वारे आरक्षण काढलेलं आहे. स्क्रीनवर आपल्याला नागरिकांचा मागास प्रवर्ग ज्या 44 जागा आहेत त्यातील महिलांसाठी ज्या 22 जागा आहेत त्या स्क्रीनवर दिसत आहेत. उरलेल्या चिठ्ठ्या एकदा काढून दाखवा सगळ्या. यानंतर आपल्याला नागरिकांचा मागास प्रवर्ग सर्वसाधारण, महिला सर्वसाधारण आणि सर्वसाधारण जागा या थेटपणे देण्याचे आहे. त्यामुळे ज्या जागा नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी होत्या आरक्षित होत्या परंतु त्या महिलांसाठी आरक्षित नाहीयेत अशा जागा नागरिकांचा मागास प्रवर्ग सर्वसाधारण गटासाठी आपण आरक्षित करत आहोत. अशा 22 ज्या जागा आहेत त्या जागा सर्वसाधारण गटासाठी नागरिकांचा मागास प्रवर्ग यासाठी आपण आरक्षित करणार आहोत. ते करून टाका. उरलेले जे आहेत ना ते टाईप करा. आधी टाईप करा. त्यानंतर महिलांसाठीच्या जागा सर्वसाधारण आहेत त्या 49 जागा आहेत. त्या 49 जागा आपण 50% रिझर्वेशन कोटा पूर्ण करण्यासाठी थेट पद्धतीनं आपण त्या जागा आरक्षित करणार आहोत. आणि त्या सोडून इतर ज्या 48 जागा आहेत त्या 48 जागा ह्या आपण सर्वसाधारण या प्रवर्गासाठी आरक्षित करणार आहोत. अशा एकूण 165 जागांचा आरक्षणाची कार्यवाही आता सुरू आहे. त्यातील अनुसूचित जातीच्या 22 जागांचं आरक्षण 11 जागा महिलांसाठी व 11 जागा अनुसूचित जाती सर्वसाधारण या प्रवर्गासाठी तसेच अनुसूचित जमातीच्या 2 जागा त्यातील 1 जागा अनुसूचित जमाती महिलांसाठी व 1 जागा अनुसूचित जमाती सर्वसाधारण या प्रवर्गासाठी आपण आतापर्यंत आरक्षित केलेली आहे. नागरिकांचा मागास प्रवर्ग या प्रवर्गासाठी ज्या 44 जागा आहेत त्या 44 जागांमध्ये महिलांसाठी आरक्षित असलेल्या जागा थेट पद्धतीनं 15 व चिठ्ठीद्वारे सोडतीनं 7 अशा 22 जागा आपण आरक्षित केलेल्या आहेत. अन्य उरलेल्या ज्या नागरिकांचा मागास प्रवर्ग सर्वसाधारणसाठी जागा आहेत त्या आम्ही आता घोषित करत आहोत. त्यानंतर सर्वसाधारण 97 जागांसाठीचं आरक्षण हे जाहीर होईल. उरलेलं काढून हा टॅली
थांबा बोल.
ऐका ना, हा तू क्या काय सर नागरिकांचा मागास प्रवर्ग या प्रवर्गासाठी 44 ज्या जागा होत्या त्यातील 22 जागांचं आरक्षण आपण थेट पद्धतीनं व चिठ्ठीद्वारे आरक्षण काढलेलं आहे. आपल्या स्क्रीनवर त्या आरक्षित झालेल्या प्रभाग दिसत आहेत. आता नागरिकांच्या मागास प्रवर्ग सर्वसाधारण यासाठी जे 22 जागा आहेत त्या 22 जागा मी वाचून दाखवतोय. त्यानंतर आपण सर्वसाधारण ज्या 97 जागा आहेत त्यातील महिलांसाठी ज्या 49 जागा आहेत त्या थेटपणे महिलांचं 50% आरक्षण पूर्ण करण्याच्या दृष्टीनं आपण त्या थेटपणे आरक्षित करणार आहोत. आणि त्या सोडून ज्या 48 जागा राहतात त्या 48 जागा ह्या अनरिझर्वड सर्वसाधारण या प्रवर्गासाठी आरक्षित होणार आहेत. ऐक ना, ते टाईप तू करतो का? नंतर उरलेलं जे आहे ना फक्त करायचं. नागरिकांचा मागास प्रवर्ग सर्वसाधारण या जागेसाठी जे वॉर्ड शिल्लक आहेत किंवा जे वॉर्ड आरक्षित झालेले आहेत ते वॉर्ड आहेत प्रभाग क्रमांक 2B अमित, प्रभाग क्रमांक 2B, प्रभाग क्रमांक 3B, प्रभाग क्रमांक 5A, प्रभाग क्रमांक 9B, प्रभाग क्रमांक 10A, प्रभाग क्रमांक 11A, प्रभाग क्रमांक 12B, प्रभाग क्रमांक 14B, प्रभाग क्रमांक 15B, प्रभाग क्रमांक 18A, 18A, प्रभाग क्रमांक 18A, प्रभाग क्रमांक 20A. नागरिकांचा मागास प्रवर्ग सर्वसाधारण या प्रवर्गासाठीच जे प्रभाग आहेत ते मी वाचून दाखवतोय. प्रभाग क्रमांक 22B, प्रभाग क्रमांक 25B, प्रभाग क्रमांक 29A, प्रभाग क्रमांक 30A, प्रभाग क्रमांक 31A, प्रभाग क्रमांक 32B, प्रभाग क्रमांक 34A, प्रभाग क्रमांक 37A, प्रभाग क्रमांक 38B, प्रभाग क्रमांक 39B आणि शेवटचा जो प्रभाग आहे प्रभाग क्रमांक 41B. नागरिकांचा मागास प्रवर्ग सर्वसाधारण या प्रवर्गासाठी जे प्रभाग राखीव झालेले आहेत ते प्रभाग मी आता वाचून दाखवलेले आहेत. स्क्रीनवर आपल्याला जे दिसतंय नागरिकांचा मागास प्रवर्ग 44 जागा ज्या आहेत त्यांचे जे प्रभाग आहेत ते प्रभाग आपल्याला स्क्रीनवर दिसत आहेत. आता सर्वसाधारण ज्या जागा 97 राहिलेल्या आहेत
त्या 97 जागामध्ये महिलांच्या जागा ह्या 50% प्रमाणे 49 जागा ह्या महिलांसाठी आरक्षित थेट होणार आहेत आणि उरलेल्या ज्या जागा 48 जागा आहेत त्या 48 जागा ह्या सर्वसाधारण जागा म्हणून आपण त्या आरक्षित करणार आहोत. सर्वसाधारण महिलांकरता थेट पद्धतीनं वाटप केलेल्या ज्या जागा 49 आहेत त्या जागा मी आता वाचून दाखवत आहे. सर्वसाधारण प्रभाग महिलांकरता जे सर्वसाधारण प्रभाग राखीव झालेले आहेत ते प्रभाग मी आता वाचून दाखवतोय. प्रभाग क्रमांक 2 क, प्रभाग क्रमांक 2 क, प्रभाग क्रमांक 3 क, प्रभाग क्रमांक 3 क, प्रभाग क्रमांक 4 क, प्रभाग क्रमांक 4 क, प्रभाग क्रमांक 5 ब, प्रभाग क्रमांक 5 ब, 5 ब दाखवा. प्रभाग क्रमांक 5 क, प्रभाग क्रमांक 5 क झालं का. प्रभाग क्रमांक 6 क, प्रभाग क्रमांक 6 क सर्वसाधारण महिला या प्रवर्गाकरता जे प्रभाग राखीव झालेले आहेत ते मी वाचून दाखवतोय. प्रभाग क्रमांक 8 क, प्रभाग क्रमांक 9 क, प्रभाग क्रमांक 10 ब, प्रभाग क्रमांक 10 क, प्रभाग क्रमांक 11 ब सर्वसाधारण महिला या प्रवर्गाकरता हे प्रभाग राखीव झालेले आहेत. प्रभाग क्रमांक 11 क, प्रभाग क्रमांक 12 क, प्रभाग क्रमांक 13 क, प्रभाग क्रमांक 14 क, प्रभाग क्रमांक 15 क, प्रभाग क्रमांक 16 ब, प्रभाग क्रमांक 17 क, प्रभाग क्रमांक 18 ब, प्रभाग क्रमांक 18 क, प्रभाग क्रमांक 19 ब, प्रभाग क्रमांक 20 ब, प्रभाग क्रमांक 20 क, प्रभाग क्रमांक 21 क, प्रभाग क्रमांक 22 क, प्रभाग क्रमांक 23 क, प्रभाग क्रमांक 24 ब, प्रभाग क्रमांक 25 क, प्रभाग क्रमांक 26 क, प्रभाग क्रमांक 27 क, प्रभाग क्रमांक 29 ब, प्रभाग क्रमांक 29 क, प्रभाग क्रमांक 30 ब, प्रभाग क्रमांक 30 क, प्रभाग क्रमांक 31 ब, प्रभाग क्रमांक 31 क, प्रभाग क्रमांक 32 क, प्रभाग क्रमांक 33 ब, प्रभाग क्रमांक 34 ब, प्रभाग क्रमांक 34 क, प्रभाग क्रमांक 35 ब, प्रभाग क्रमांक 36 क, प्रभाग क्रमांक 37 ब, प्रभाग क्रमांक 37 क, प्रभाग क्रमांक 38 क, प्रभाग क्रमांक 38 ड, प्रभाग क्रमांक 39 क, प्रभाग क्रमांक 40 क
आणि प्रभाग क्रमांक 41 क असे एकूण 49 प्रभाग आहेत, 49 जागा आहेत. त्या सर्वसाधारण महिला या प्रवर्गासाठी राखीव करण्यात आलेल्या आहेत. आता उरलेल्या ज्या 48 जागा आहेत, ज्या सर्वसाधारण जागा आहेत, त्या सर्वसाधारण प्रभागासाठी ज्या 48 जागा आहेत त्या 48 जागा मी आता वाचून दाखवतो. खात्री केली ना? खात्री केली का? उर्वरित ज्या जागा 48 आहेत त्या 48 जागा सर्वसाधारण या प्रवर्गासाठी पुढील प्रमाणे आहेत. प्रभाग क्रमांक 1 ड, प्रभाग क्रमांक 2 ड, प्रभाग क्रमांक 3 ड, प्रभाग क्रमांक 4 ड, प्रभाग क्रमांक 5 ड, प्रभाग क्रमांक 6 ड, प्रभाग क्रमांक 7 क, प्रभाग क्रमांक 7 ड, प्रभाग क्रमांक 8 ड, प्रभाग क्रमांक 9 ड, प्रभाग क्रमांक 10 ड, प्रभाग क्रमांक 11 ड, प्रभाग क्रमांक 12 ड, प्रभाग क्रमांक 13 ड, प्रभाग क्रमांक 14 ड, प्रभाग क्रमांक 15 ड, प्रभाग क्रमांक 16 क, प्रभाग क्रमांक 16 ड, प्रभाग क्रमांक 17 ड, अमित प्रभाग क्रमांक 17 ड, हा, प्रभाग क्रमांक 18 ड, प्रभाग क्रमांक 19 क, प्रभाग क्रमांक 19 ड, प्रभाग क्रमांक 20 ड, प्रभाग क्रमांक 21 ड, प्रभाग क्रमांक 22 ड, प्रभाग क्रमांक 23 ड, प्रभाग क्रमांक 24 क, प्रभाग क्रमांक 24 ड, प्रभाग क्रमांक 25 ड, प्रभाग क्रमांक 26 ड, प्रभाग क्रमांक 27 ड, प्रभाग क्रमांक 28 क, प्रभाग क्रमांक 28 ड, प्रभाग क्रमांक 29 ड, प्रभाग क्रमांक 30 ड, प्रभाग क्रमांक 31 ड, प्रभाग क्रमांक 32 ड, प्रभाग क्रमांक 33 क, प्रभाग क्रमांक 33 ड, प्रभाग क्रमांक 34 ड, प्रभाग क्रमांक 35 क, प्रभाग क्रमांक 35 ड, 35 ड, ते चालू करा स्क्रीन. हा, प्रभाग क्रमांक 35 ड, प्रभाग क्रमांक 36 ड, 36 ड, प्रभाग क्रमांक 36 ड, 37 ड, प्रभाग क्रमांक 38 ई, प्रभाग क्रमांक 39 ड, प्रभाग क्रमांक 40 ड, प्रभाग क्रमांक 41 ड अशा 48 जागा या सर्वसाधारण प्रवर्गासाठी आरक्षित झालेल्या आहेत. पुणे महानगरपालिकेच्या एकूण 165 जागा होत्या, त्यापैकी अनुसूचित जातीसाठी 22 जागा, अनुसूचित जमातीसाठी 2 जागा, नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी 44 जागा आणि सर्वसाधारण 97 जागा अशा जागा आपण आरक्षित केल्या होत्या. त्यापैकी अनुसूचित जाती महिलांसाठी 11 जागा, अनुसूचित जाती सर्वसाधारण 11 जागा, अनुसूचित जमाती महिलांसाठी 1 जागा, अनुसूचित जमाती सर्वसाधारणसाठी 1 जागा, नागरिकांचा मागास प्रवर्ग महिलांसाठी 22 जागा,
नागरिकांचा मागास प्रवर्ग सर्वसाधारण 22 जागा, सर्वसाधारण महिलांसाठी 49 जागा आणि सर्वसाधारण 48 जागा, अशा 165 जागा आपण थेट पद्धतीनं व चिठ्ठीद्वारे आरक्षित केलेल्या आहेत. खालचं कुठं खालचं एकदम नाही, हे खालचं सांगतो आरक्षणात आपण हे सांगतो ना, कुणाला हे करायचं असेल नाही हरकत ठीक कुठं. या आरक्षण सोडतीस आज जी आरक्षण सोडत झाली त्या आरक्षण सोडतीला जे आज सोडतीनंतर प्रभागनिहाय आरक्षणाचं प्रारूप हे 17/11ला प्रसिद्ध करण्यात येणार आहे. त्याच्या पूर्वी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. प्रभागनिहाय आरक्षण निश्चितीबाबत हरकती व सूचना दाखल करण्याचा कालावधी हा 17/11/25 ते 24/11/25 दुपारी 3 वाजेपर्यंत राहील. हरकती व सूचना दाखल करण्याची ठिकाणं महापालिका आयुक्त कार्यालय पुणे महापालिका, निवडणूक कार्यालय स्वातंत्र्यवीर सावरकर भवन पुणे महानगरपालिका, तसेच सर्व 15 क्षेत्रीय कार्यालय पुणे महानगरपालिका येथे नागरिक हरकती व सूचना आपल्या नोंदवू शकतात. ईमेलद्वारे व गठ्ठ्याने हरकती स्वीकारल्या जाणार नाहीत. अशा पद्धतीनं पुणे महानगरपालिकेच्या 165 जागांचे आरक्षण सोडत ही संपन्न झाली आहे. मी बनगे मॅडमला विनंती करतो की त्यांनी आभार प्रदर्शन करावं. जी ज्या मुलांच्या हस्ते आरक्षण सोडत काढलेले आहे त्यांना माननीय आयुक्त सरांच्या हस्ते व माननीय अतिरिक्त आयुक्त सरांच्या हस्ते आपण स्मॉल गिफ्ट एक बक्षीस देत आहोत. त्या मुलांनी पुढे यायचंय. गिफ्ट आणा शेख पुढे आहे बाळांनो. नाव वाच नाव वाच. ठीक आहे. एक मुलांनी या पुढं आणि अतिशय चांगल्या पद्धतीनं प्रशासन अधिकारी शिक्षण मंडळाच्या वाखारे मॅडमनी सुद्धा सहकार्य केलेलं आहे. आणि हा चला पुढे घ्या. गिफ्ट कुठं आहे? अरे गिफ्ट कुठं आहे? हा लवकर आणा चला पुढे या. पुढे इकडे घेऊन या पुढं.
नमस्कार. आज दिनांक 11 नोव्हेंबर 2025 रोजी या गणेश कला क्रीडा मंच या सभागृहामध्ये माननीय महापालिका आयुक्त नवल किशोरजी रामसर, माननीय अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश दिवटे सर, माननीय अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज सर, माननीय उपायुक्त निवडणूक माननीय काटकर सर, महापालिकेचे सर्व उपायुक्त, नगर सचिव मॅडम, शिक्षण विभागाच्या वखारे मॅडम, तसेच पोलीस प्रशासनातील माननीय उपायुक्त झोन 2 मिलिंद मोहिते सर, पोलीस प्रशासनाची संपूर्ण टीम, सुरक्षा विभागाची संपूर्ण टीम, तसेच या आरक्षण सोडतीसाठी उपस्थित असलेले सर्व राजकीय पक्षाचे प्रतिनिधी, सर्व माजी सदस्य, नागरिक, वार्तांकन करणाऱ्या वृत्तपत्र आणि डिजिटल मीडिया माध्यमाचे सर्व पत्रकार बंधू आणि भगिनींनो, तुमच्या सगळ्यांच्या साक्षीने आणि शालेय विद्यार्थ्यांच्या हस्ते मदत त्यांच्या हाताने आपण चिठ्ठी पद्धतीने सोडतीचा आजचा हा जो काही आपले पुणे महानगरपालिकेचा 165 सदस्य तथा 41 प्रभाग रचनेच्या हरकती आणि सोडतीचा आज जो काही आरक्षण सोडतीचा जो काही कार्यक्रम आहे तो संपन्न झालाय. मी पुणे महानगरपालिकेचे माननीय आयुक्त नवल किशोरजी रामसर आणि इलेक्शनचे जे काही आपले अतिरिक्त आयुक्त आहे यांच्या सर्वांच्या माध्यमातून आपल्या सर्वांचे मी मनपूर्वक आभार व्यक्त करते. मोठ्या संख्येने आज इथं आपण उपस्थित राहिला आणि आपल्या सर्वांच्या उपस्थितीत आणि साक्षीने आजचा आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर झाला, संपन्न झाला आणि आजचा हा कार्यक्रम संपला असं मी जाहीर करते. थँक्यू व्हेरी मच आणि सगळ्यांचे मी मनपूर्वक आभार व्यक्त करते. निवडणूक कार्यालयाचा जो काही